तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असला तरी बारामतीमधील पवार कुटुंबियांमधील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाहीये। कारण बारामतीत पराभूत झालेल्या युगेंद्र पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना आव्हान दिल्याचं दिसतंय। तिकडे रोहित पवारांनी देखील कर्जत जामखेडमधील निसटत्या पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। काकांच्या विजयावर पुतण्याचा संशय। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार। युगेंद्र पवार यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। रोहित पवार यांची महायुतीवर घणाघाती टीका। लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत बारामतीत चांगलंच गाजलं, पण लोकसभेत जो निकाल लागला त्याच्या अगदी उलटा निकाल विधानसभेला लागला। विधानसभा निवडणुकीत ज्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर होत्या, त्याच बारामतीत अजित पवार यांनी लाखोंचं मताधिक्य घेत पुतण्या युगेंद्र पवारवर सरशी केली। बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना 1,81,132 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेल्या युगेंद्र पवार यांना 80,233 मतं मिळाली। परिणामी अजित पवार यांनी 1,08,99 मतांचं मताधिक्य घेत युगेंद्र पवार यांचा पराभव केला। लोकसभेतली पिछाडी आणि आता विधानसभेत आघाडी घेतलेल्या अजित पवार यांच्या या विजयावर युगेंद्र पवार यांना भरोसा दिसत नाही। कारण बारामतीत मतदारांच्या आभार दौऱ्यावर असलेल्या युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांच्या विजयावरती संशय उपस्थित करत मतपडताळणीसाठी अर्ज केला। राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत, कधी न हरणारे नेते, ते तिथं हरलेत। त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत। आणि नक्की हे का झालं? आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे, साधारण 5% आपण बूथ चेक करू शकतो, 5% बूथ आपण रीचेकिंग करू शकतो, आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून, तर मग ते चेक करायला काय हरकत आहे? युगेंद्र पवार यांच्या या अर्जानंतर विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1,00,000 काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। जनतेचा कौल आहे, जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 आणि विधानसभेला 10 आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही। एकीकडे बारामतीत काका पुतण्यात आक्षेपांचं राजकारण तापलेलं असतानाच तिकडे अजित पवार यांचे दुसरे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा महायुतीला लक्ष्य केलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातून निसटता विजय मिळवणाऱ्या रोहित पवार यांनी महायुतीवर घणाघात केलाय। विधानसभेत बहुमत मिळूनही महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही, यावरून पवार यांनी टीका केली। मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो, लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिले। झालं असं की लग्न ठरलं, नवरदेव ठरला, त्यानंतर मुलगी ठरली, दोघांचे एकमेकात पटतंय, सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतोय हुंड्याचं काय, म्हणजे पदाचं काय, असं आता कुठेतरी सुरू झालंय। विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। त्याच वेळेला महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करतायत। विधानसभेच्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळेच ईव्हीएमच्या या राजकीय गोंधळात पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।